पंढरपूरच्या महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्हे खरं तर दिसत आहेत. सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या या भव्य प्रकल्पासाठी पुढील 3 महिन्यात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार राबवण्यात येणाऱ्या या कॉरिडॉर प्रकल्पाची प्रक्रिया निवडणुकांमुळे काही काळ रखडली होती. मात्र आता प्रशासनाने पुन्हा वेगाने हालचाली सुरू केल्या असून भूसंपादनावर विशेष भर दिला जात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 1,800 कोटी रुपयांचा निधी भूसंपादनासाठी आवश्यक असून टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होताच कामाला गती मिळणार आहे. आपण आता बघू शकतो, हाच तो परिसर आहे की याच भागातील सगळी घरे, दुकाने असतील, वाडे असतील, खरं तर या कॉरिडॉरमध्ये बाधित होणार आहेत. प्रकल्पाच्या कामादरम्यान मंदिर परिसरातील याच जुन्या घरांमध्ये आणि मठांमध्ये भुयारी रचना तसेच मौल्यवान वस्तू किंवा जुने हांडे सापडण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे संपूर्ण काम CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली पारदर्शक पद्धतीने पार पाडावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांची समन्वय साधत भूसंपादन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचा प्रशासनाचा भर आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरच्या मंदिर परिसराचा कायापालट होणार असून भाविकांना अधिक सुसज्ज अशा सुविधा खरं तर दिल्या जाणार आणि त्याचसाठी हा प्रकल्प खरं तर राबवला जात आहे, जेणेकरून वर्षाला कोट्यावधी भाविक खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाकरता येत असतात आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चांगल्या सुसज्ज सुविधा मिळाव्यात यासाठीच हा कॉरिडॉर राबवला जात आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.